भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 ऑक्टोबर 2025 बुधवार। एस्तेर। राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, राणी एस्तेर, तुझी याचना काय आहे? तुला देण्यात येईल आणि तुझी विनंती काय आहे? एस्तेर 7वा अध्याय 2रा वचन। आज आपण भेटतो एस्तेरला, जी एका अनाथ मुलीपासून भारत साम्राज्याची राणी बनली। ती प्रार्थना आणि उपवास करणारी स्त्री होती, जिने इस्रायल लोकांची वतीने मध्यस्थी केली। तिचा पती राजा अहश्वेरोश 127 प्रथावर राज्य करत होता, ज्यामध्ये भारतही समाविष्ट होता। एस्तेर 1 अध्याय 1 वचन। एस्तेर या नावाचे अर्थ आहे तारा। एस्तेराची पुस्तकातून आपल्याला कळते की सर्व पृथ्वीवरील शांतावर प्रभूचे राज्य आहे आणि मानवी इच्छे पलीकडे देवाची इच्छा पूर्ण होते। देवाने या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीसाठी एक दैवी उद्देश ठेवला आहे। जर तुम्ही देवाची उद्देश ओळखलात तर तो तुमचे पाऊल त्याच्या इच्छेनुसार चालवेल। आपल्याला एस्तेरच्या आई वडिलांबद्दल माहिती नाही। तिचा मामा मोर्देखाय यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वाढवले। ती अत्यंत सुंदर होती, पण तिला राणी होण्यासाठी योग्य ठरवणारे तिचे सौंदर्य नव्हते, ते होते तिचे नम्रपण, शालीनता आणि आज्ञाधारकपणा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे एस्तेरला परमेश्वराची कृपा लाभली होती। दरवेळी मी एस्तेरचे पुस्तक वाचतो तेव्हा 4थ्या अध्यायातील 14 वचनाचे माझे मन भारावून जाते। जर तू या वेळेस पूर्ण शांत राहिली तर यहुदीसाठी सुटका आणि तारकपण दुसरीकडून येईल, पण तू आणि तुझ्या पित्याचे घर नष्ट होईल। तरी कोण जाणू दे, आज वेळण्यासाठी राज्यात आली असेल। एस्तेर अध्याय 4 14 वचन। आज देवाची लोक एस्तेरच्या काळापेक्षा अधिक संकटांना सामोरे जात आहेत। आपण गप्प राहू शकत नाही, आपल्या प्रार्थना करावीच लागेल। एस्तेरची उपवास आणि प्रार्थनेने सर्व घटनांचा प्रभाव बदलला। यहुदी वाचले, त्यांचे शत्रू नष्ट झाले आणि देवाने त्यांची आशूंना आनंदात रूपांतर केले। आशूची प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही। परमेश्वर तुमचे आशू आपल्या बाटलीत गोळा करतो आणि त्यांना कधीही दुर्लक्षित करत नाही। देवाची मुले, तुमची कुटुंबातील लढाया, शत्रूची योजना आणि सैतानाचे कार्य यावर विजय मिळवण्यासाठी उपवास करा आणि प्रार्थना करा। एस्तेरचे दिवसाची प्रार्थना आणि उपवासाने संपूर्ण राष्ट्राचे भविष्य बदलले नाही का? आजच्या ध्यानासाठी वचन। एस्तेराने पूर्वीविषयीचे हे आदेश प्रकट केले आणि ते पुस्तकात लिहिले गेले। एस्तेर 9 अध्याय 32 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी येसाया 65 अध्याय 67 अध्याय, संध्याकाळी 1 तिमोथी 2 अध्याय। धन्यवाद।